या वीर काय किती कसं झालं चला तर मंडळी, आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, बोलो डमरूवाली बाबा की जय. आपल्याला शिर्डीमध्ये पेरू भेटलेले आहे आणि आता आपण रस्त्यामध्ये गाडी थांबवलेली आहे पेरू घेण्यासाठी, कारण शिर्डीमध्ये डाळिंब पेरू कसलीच दुकानं नव्हती. हा की कसा वाटा आहे? 100 रुपये. लाल पेरूचा पण वाटा 100 ला आहे, सफेदचा बी 100 ला आहे. 50 ला द्या. डाळिंब कशी दिली? डाळिंब 100 रुपये किलो आहे. किती या वीर काय किती कसं झालं 100 रुपये वाटा. 100 रुपये 50 रुपये वाटा आहे पेरूचा. नाही कमी. चांगलं टाका. 100 रुपयाच्या खाली 1 रुपये पण कमी करत नाही. घेतले तू 1 वाटा घेतलाय. आणि आपले बाकीची मंडळी इकडे टेडी घ्यायला लागले आहेत. येडे योग्याला पाहिजे ना तुला. आणि आपला छोटा पॅकेट भडा धमाका. कोणाला घेतलं सुट्टी पाहिजे. घेतलं 350. येडावल्या त्यांनी. फोटो काढ आपला. आणि आपल्या आत्यांनी हे बेबी डॉल घेतलेलं आहे आपल्या छोटीसाठी. आणि आमचा पांडुभाऊ काय घेतोय? अंकू काय घेते? टेडी आहे. काय बोलतो? वेडी होशील मग. पिक्चर मोठा तो अर्धा. चला तर मंडळी, शॉपिंग करून झालेले आहे आणि आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. आणि आपले साईराम भाऊ, गणेश भाऊ पुन्हा एकदा आपल्याला भेटलेले आहेत. शेवटचा रामराम त्यांना सुद्धा. भेटूया. चला तर मंडळी, आपण आता आलोय पेट्रोल भरण्यासाठी, सॉरी डिझेल भरण्यासाठी. आपलं वर नाही थांबता ना. आता आपण डिझेल भरून घेऊया. फुल झाले. 2029 2030.
महामार्गाचा प्रवास अतिशय सुंदर आपण पाहू शकता. पावसाचा नजारा, किती जोरदार पाऊस चालू आहे बघा. इकडे पूर्ण पाऊस पाणी जमलेलं आहे. एकदम जोरदार पाऊस चालू आहे. आपण आजूबाजूला पाहू शकता. दुपारचे वाजल्यात 2 आणि आत्ता आपण आलोय हॉटेल स्वाद. घरगुती जेवणाची उत्तम सोय ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. तर गाईज आपण आता इकडे थांबलेलो आहोत जेवण्यासाठी. सर्व मंडळी इकडे बसलेले आहेत, बाकीचे इकडे बसलेले आहेत. आणि आता आपण चिकन थाली ऑर्डर केलेले आहेत सर्वांना. जेवणासाठी चिकन थाली मागवलेले आहोत आणि बाकी मंडळी सर्व इकडे बसलेले आहेत. सर्व आता जेवायला लागलेले आहेत. तावमारला घुसल्यात. दुपारचे 2:15 वाजल्यात आणि मंडळी सर्व इकडे जेवायला बसलेले आहेत. आता व्यवस्थित मनोहर काका, जेवण कसं झालंय? सारखं जेवण आहे बरोबर की नाही? आणि खूप चविष्ट, मला आवडलं. पुन्हा आम्ही इकडे येऊ. आता त्यांनी एक रोटी मागितली. फायनली आपलं जेवण करून झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत घरी जाण्यासाठी. आपण होतो पारलला आणि हॉटेल स्वाद. खूप सुंदर जेवण होतं, आपल्या आगरी पद्धतीचं जेवण, एकदम जबरदस्त. आम्ही पोट भरून जेवलो. जर तुम्ही पण इकडे येत असाल तर तुम्ही सुद्धा हॉटेलला व्हिजिट करा. खूप सुंदर जेवण आहे इकडे. चला तर मंडळी, आता आपण निघूया घरी जाण्यासाठी. खूप छान सुंदर आपल्या सरलाबाईचं ऑपरेशन होतं ना. मस्ती करवा. राखीचा फोडायला मेल्या खड्ड्यात.
चलो तर आता आपण बस थांबवलेली आहे आणि आता आपण जात आहोत मटण घेण्यासाठी. कारण जवळपास 5 दिवस झाले व्हेज खातोय आणि आता आम्ही आलो आहे मटण घेण्यासाठी. इथे सुद्धा मटण आहे. इथे जास्त दिसतात म्हणून आमची पूर्ण फॅमिली इकडे आलेली आहे. चला तर मंडळी आता आपण मटण घेतोय. चला गाईस तर आता मटण घेऊन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. घरच्या दिशेने पुन्हा एकदा back to आज संडे आणि संडेची ही ट्रॅफिक जाम झालेली आहे आपल्या उंबरकोटा नाक्यावर. आपण पाहू शकता पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. काय चालला ट्रॅफिक जाम असल्या कारणाने आमची मंडळी पूर्ण चालत जात आहे. ट्रॅफिक काढायचं म्हणजे खायचं काम नाही, ते आमचा काहीचा ग्रुपच सिद्ध करू शकते. त्याच्यामुळे ही ट्रॅफिक निघाली आणि आमची बस सुद्धा आता निघालेली आहे. कॉन्टेंट भेटला ब्लूटूथ चालू करेन महाराज
फायनली गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे आमचं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. चेंडू आले आणि घरी. इसू काली कशा आहेस? मी ते टिकायला गेलं बुरणी पाडलं आका उलट. चलो अभी पब्लिक पूरा खाली हो गया है. अपना पब्लिक बच गया है खाली. ये अपना पब्लिक है. चला मंडळी, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आमच्या. ब्लॉग इकडेच आपला समाप्ती करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.